बोला बोला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. मित्रांनो, येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि याच शुभ मुहूर्तावरती मी प्राध्यापक महेश खडके छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनावर आधारित काही घटना, काही प्रसंग आणि शिवाजी महाराजांनी ज्या काही वेगवेगळ्या कृत्या केल्या, युक्त्या केल्या, असे काही घटना तुमच्या समोर घेऊन येत आहे. ज्या योगे आजच्या काळातील, आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची जी महानता आहे त्याबद्दल ज्ञान होईल आणि त्याच्यातनं आपण शिकून आपल्या जीवनात सुद्धा आपण प्रगती करू शकू. तर आजचा जो विषय आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महिला सन्मानाचे खरेखुरे जनक होते. आपण आपल्या भारतभूमीमध्ये बघतो, प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज या तीन महान व्यक्तींनीच महिलांसाठी किंवा आणखीनही काही असतील, पण या तिघांचं नाव सगळ्यात अगोदर घेतलं जातं कारण त्यांनी महिला सन्मानासाठी त्यांच्या त्यांना गौरव मिळवून देण्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. तर ज्या काळामध्ये एखादा योद्धा युद्ध जिंकल्यानंतर जो पराजित सेना आहे तिथील महिलांचा वापर उपभोग घेण्यासाठी वस्तूसारखा करायचा, अशा काळामध्ये माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानासाठी जे काही काम करून ठेवलेलं आहे त्याची तुलना आपल्याला कशाशीही करता येत नाही. आणि तेच तुम्हाला समजून देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग मी तुमच्या समोर सादर करतोय. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा नौसेना नेव्हीची स्थापना केली त्यावेळेस कल्याण भिवंडीचा जो भूखंड होता तेथील कल्याण इथे शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी अटॅक केला. कल्याणचा जो सुभेदार होता त्याचा पराजय झाला. त्याची जी सूनबाई होती ती नितांत सुंदर होती. तेव्हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना वाटलं की या स्त्रीला आपण पकडून शिवाजी महाराजांच्या समोर आपण सादर केलं, महाराजांना एक भेट म्हणून तिचं आपण महाराजांना दिले तर महाराज आपल्यावर खुश होतील. म्हणून त्यांनी ती कल्याणची सुभेदाराची सून घेऊन आले आणि महाराजांच्या समोर दरबारामध्ये महाराजांच्या समोर भेट नजराणा म्हणून त्याला समोर ठेवलं. तेव्हा महाराजांनी विचारलं, तुम्ही या स्त्रीला का आणलेला आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज, हीच रीत आहे. जो कोणी जिंकणारा राजा असतो, जिंकणारा सैन्य असतो, ते पराजित सैन्यातील स्त्रियांचा उपभोग घेतं. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना कडक शब्दामध्ये सुनावलं आणि त्यांनी सांगितलं की ही माझी माता आहे, भगिनी आहे. आणि खूप चांगले उद्गार तिच्याबद्दल काढले आणि सांगितलं जर आमची माता इतकी सुंदर असती तर आम्ही सुद्धा तितकेच सुंदर निपजलो असतो किंवा सुंदर झालो असतो. त्या सुभेदाराच्या सुनेचा त्यांनी उचित सत्कार केला, चांगली वागणूक दिली, चोळी बांगडी करून तिची सन्मानाने त्या सुभेदाराकडे रवानगी केली. आणि त्यावेळेस शत्रू सैन्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांबद्दलचा जो आदर आहे तो वाढला होता. असा माझा राजा होता की जो स्वतःच्या प्रजेची तर तो काळजी घ्यायचाच, पण शत्रू सैन्यातील मूलबाळ असतील, तो आबालवृद्ध असतील, गरीब असतील, शेतकरी असतील, स्त्रिया असतील, त्यांची सुद्धा तो इतकी काळजी घ्यायचा. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आज सुद्धा टिकून आहेत, आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. पुढची जी घटना आहे, स्वराज्याची शपथ घेण्याच्या अगोदर जेव्हा राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन बँगलोरवरनं जेव्हा त्यांच्या त्यांची जी जहागीर होती पुणे सुपे इथे आल्यात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रशिक्षित करण्यासाठी जेव्हा वेगवेगळ्या न्यायनिवाड्यासाठी काही गोष्टी यायच्या तेव्हा शिवाजी महाराज तिथे न्यायनिवाडा करायचे, जिजामाता तिथे बसून त्याच्यावर देखरेख करायच्या. तेव्हा एकदा रांजा या गावातील जे कुलकर्णी होते, पाटील होते, त्यांनी तिथल्या एका गरीब मुलीवरती, त्यांना म्हणतात, एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला बदसुलुकी म्हणतात, रेप म्हणता येणार नाही, बलात्कार म्हणता येणार नाही, पण ते केलं आणि महाराजांच्या समोरही आली. महाराज तेव्हा वयाने लहान होते, पण महाराजांनी सगळ्यात अगोदर त्या गोष्टीचा शहानिशा केली की खरंच असं झालंय. आणि जेव्हा लक्षात आलं की त्या कुलकर्ण्याने, त्या रांजाच्या पाटलाने हे केलेलं आहे, तेव्हा महाराजांनी कडक शब्दामध्ये त्याला सुनावलं. आणि तिथल्या तिथे आपल्या सैनिकांना त्यांनी आज्ञा दिली की या रांजाच्या पाटलाचा चौरंग करा, म्हणजे ह्याचे हात पाय तोडा आणि याला चौकामध्ये टाका. येणार जाणारा कोणीही व्यक्ती जेव्हा या व्यक्तीकडे बघेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की स्वराज्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महिलांवरती कोणी जर अतिप्रसंग केला, त्यांच्याशी गैरवागणूक केली तर त्याला ही शिक्षा मिळेल. आणि या शिक्षेची जबर इतकी जबरदस्त बसली की महाराजांच्या राज्यामध्ये कोणीही महिलांबरोबर अतिप्रसंग किंवा वाईट गोष्टी करण्यासाठी धजावत नसे, कारण त्यांना माहिती होतं की महाराजांनी देणारी शिक्षा ही फार कडक असायची. आणि आता आपण बघतोय आपल्या भारतभूमीमध्ये 21व्या शतकामध्ये
बऱ्याचशा ठिकाणी महिलांवरती मुलींवरती अतिप्रसंग होत आहेत, बलात्काराचे प्रसंग होत आहेत, त्यांचे अवयव कापले जात आहेत, त्यांचे तुकडे केले जात आहेत. आपल्याकडे लोकशाही आहे, कायदे कानून आहेत, पण सरकार सुद्धा त्यांच्या परीने खूप प्रयत्न करते. पण माझी इथून सर्व जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांना कळकळीची विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तुमच्या पुढे आहेत, पण त्यांनी दिलेल्या काही गोष्टी जर करता आल्या, त्यांची जी सुनावणी आहे फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, लवकरात लवकर आरोपीला अशा प्रकारची शिक्षा देण्याची काय तरतूद केली तरच आणि तरच अशा अपराध्यांना जबर बसेल. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना हे सुद्धा त्यांना माहिती होतं की महिलांना जर तुम्ही व्यवस्थित वाव दिला, संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करून दाखवतील. त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ते राजा होते, पण पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनचा कंट्रोल हा राजमाता जिजाऊंकडे होता. म्हणजे त्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या. त्यांची शिक्का उठल्याशिवाय कुठलीही गोष्ट अंमलात आणली जायची नाही, कारण त्यांची कुवत ही तशी होती. महाराजांना त्यांनी ट्रेनिंगही दिली होती, त्या अधिकाराच्या होत्या. आणि पुढे जर जाऊन बघितलं, राजमाता जिजाऊ नंतर शिवाजी महाराजांच्या जे सुनबाई होत्या महाराणी येसूबाई, त्या सुद्धा स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या. महाराजांच्या लक्षात आलं की स्त्री पुरुष असं या गोष्टी तर आहेत, पण महिलांना जर तुम्ही व्यवस्थित सन्मान दिला, त्यांना जर संधी दिली, तर त्या संधीचं सोनं सुद्धा करून दाखवतात. राजमाता जिजाऊंचा तर असा एक प्रसंग आहे, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले होते तिथे त्यांनी 23 किल्ले पुरंदरच्या तहात मुघलांना दिले होते. महाराजांकडे फार कमी किल्ले होते, पण महाराज जेव्हा आले तेव्हा एक किल्ला वाढला होता, कारण राजमाता जिजाऊंनी लढाई करून तो किल्ला जिंकला होता. म्हणजे महिलांकडे सगळ्या प्रकारच्या शक्ती असतात, तुम्ही संधी दिली पाहिजे. आज आपण बघतोय की आपल्या भारतात सुद्धा कायदे आलेले आहेत, महिलांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आरक्षण आहे, पण त्यांना त्या पद्धतीने रिस्पेक्ट दिला जातो का, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. महिला बऱ्याचशा ठिकाणी सरपंच असतात, पण त्यांचे पतीच तिथे बाकीचे कामकाज करत असतात. महिला उच्च पदावर असतील तर बऱ्याचशा लोकांना त्या काय गोष्टी खटकत असतात. तर इथे शिवाजी महाराजांकडनं, राजमाता जिजाऊंकडनं आपल्याला हे शिकण्याची गरज आहे की कुठलाही समाज तेव्हाच पुढे जातो, प्रगती करतो, जेव्हा तेथील स्त्री पुरुष यांना समान भाव असतो. आणि जो आपल्या राजांनी त्या काळात दिला होता, तर आपण शिवाजी महाराजांना मानतो, त्यांचा जय जयकार करतो, तर महाराजांचा हा गुण आपण सगळ्यांनी आत्मसात हा केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की जर आपल्याला पुढे जायचंय, स्वराज्य वाढवायचंय, तर महिलांच्या संरक्षणासाठी तजवीज केली पाहिजे. म्हणून त्यांनी जेव्हा रायगडाची उभारणी केली, त्या रायगडाच्या उभारणीमध्ये महिलांसाठी, त्यांच्या राण्यांसाठी वेगळ्या प्रकारचे क्वार्टर्स किंवा आपण खोल्या म्हणता येईल, त्या होत्या आणि त्या संरक्षित होत्या. त्या अशा पद्धतीने बांधल्या होत्या की बाहेरच्या कुठल्याही पुरुषाला तिथपर्यंत येण्यासाठी मज्जाव होता. तर आता आपण सुद्धा सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. महिलांना आपण सक्षम केलंच पाहिजे स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी, पण त्याचबरोबर समाजातील जे पुरुष वर्ग आहे त्यांनी सुद्धा महिलांच्या संरक्षणासाठी बऱ्याचशा तजवीजच्या गोष्टी केल्या पाहिजे. आपल्या बहिणीबरोबर काही अतिप्रसंग झाला तर आपण पेटून उठतो, पण जर दुसऱ्याच्या बहिणीबरोबर होत असेल तरी सुद्धा आपण तितक्याच प्रकारे त्याला विरोध करता आपल्याला आला पाहिजे, किंवा त्यांच्यासाठी ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण सर्वांनी मिळून केल्या पाहिजे. तरच महिलांचं सन्मान इथे होईल, आपल्या समाजाची प्रगती होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य आपण साकार करू शकू. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं म्हणणं होतं की तुमची खरी शक्ती ही तुमच्या चारित्र्यामध्ये आहे. माझा राजा हा निष्कलंक होता. जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेले तेव्हा तेथील बेलवाडीमधील एका सरदारने, जिचा पती वारला होता, विधवा होती, तिने महाराजांच्या सैन्यांवरती छुपे अटॅक केले, त्यांची लूटपूट केली. त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी जेव्हा सरदाराला पाठवलं, त्यांनी त्याचा बंदोबस्त केला, पण तिला साखळदंड्यामध्ये जेव्हा आणलं तेव्हा महाराज त्यास आणि तिच्यावरती अतिप्रसंग केला. तर अशा सरदाराला महाराजांनी कठोर शिक्षा दिली. त्यांनी सांगितलं, भलेही ती माझी शत्रू आहे, पण ती एक स्त्री आहे, भगिनी आहे. तिच्या तिच्याकडे तिचं लहान मूल होतं, ते महाराजांनी स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि स्वतः सोन्याच्या चमच्याने त्याला दूध पाजलं आणि सांगितलं, हा माझा भाचा आहे आणि तू माझी बहीण आहे. त्यामुळे महाराजांनी तिचा उचित सत्कार केला, तिला चोळी बांगडे करून सन्मानाने पाठवलं आणि या मलमानेच तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीमध्ये पहिलं मंदिर बांधलं. तिथे काही शिल्प करून घेतली, ज्याच्यामध्ये हे जे प्रसंग आहेत ते तिने दाखवले आणि तिने जगापुढे सांगितलं की हा माझा राजा किती महान आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा त्याची माहिती असली पाहिजे. मग ही नुसती माहिती असून चालणार नाही, ती आपण सर्वांनी आचरणात सुद्धा आणली पाहिजे. महिलांचा, स्त्रियांचा, मुलींचा आपण उचित सन्मान केला पाहिजे.
आपल्या शत्रू सैन्य असतील आपल्याला त्रास देत असतील, परंतु आपण त्यांच्याशी तितक्याच सन्मानाने वागलो तरच शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य आपण एस्टॅब्लिश करू शकू. महाराजांनी सांगितलं होतं परस्त्रीबद्दल आदर दाखवा, अन्यथा आपल्याला कठोर शिक्षा दिली जाईल. म्हणूनच महाराजांना श्रीमंत योगी सुद्धा म्हणतात. आज आपण म्हणतो जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता वगैरे वगैरे गोष्टी, आपण मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणतो, पण माझ्या महाराजांनी 350-400 वर्ष अगोदरच ती जेंडर इक्वॅलिटी आणली होती. आणि म्हणूनच आमचे महाराज, माझा राजा हा सगळ्या राजांपेक्षा वेगळा आहे. बाकीच्या राजांनी दुसऱ्या राज्यांवरती राज्य जिंकल्यानंतर तेथील स्त्रियांचा जेव्हा उपभोग घेत होते, तेव्हा माझा राजा हा शत्रू सैन्यातील स्त्रीला सुद्धा तितकाच सन्मानाने वागवत होता. आणि म्हणूनच माझा राजा हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तर महाराजांच्या या आजच्या या व्हिडिओवरनं किंवा महाराजांच्या या गुणावरनं आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊया. आपण सुद्धा परस्त्रीला माता भगिनी समोर वागवूया, तरच त्यांचा सन्मान राखला जाईल. महाराज जर कुठून आपल्याला पाहत असतील ते सुद्धा तितकेच आनंदी होतील. आणि हा आपला भारत देशची महानता तेव्हाच जगभरामध्ये आणखीन जास्त वाढीस लागेल. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की निदान आपण महाराजांचे हा आदर्श आपल्यामध्ये आणूया आणि महिला भगिनींचा तेवढाच सन्मान करूया. तर जाता जाता पुन्हा एकदा बघूया, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काय हवंय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. उद्याचा व्हिडिओ असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि गनिमी कावा. आणि या गनिमी काव्याच्या ज्या टेक्निक्स आज आपण आपल्या जीवनामध्ये वापरून कसं आपण पुढे जाऊ शकतो हे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.